हॅलो, आज आपण बघतोय आपल्या ह्या व्हिडिओ सिरीज, ज्या सिरीजमध्ये आपण स्कीम्स बघतोय ज्या आपल्या परीक्षांमध्ये कंपल्सरी येतात. त्या स्कीमचा आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या वनधन योजनेबद्दल. ही जी वनधन योजना आहे मित्रांनो, ही महत्त्वाची आहे, कारण का ट्रायबल मिनिस्ट्रीच्या अंडर, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स कडून आदिवासी लोकांसाठी, आदिवासी कल्याणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या उत्पन्नासाठी जी महत्त्वाची योजना ट्रायबल मिनिस्ट्रीकडनं चालवली जाते केंद्राच्या, त्यातली ही वनधन योजना. लक्षात ठेवा, वनधन योजना ही कशाशी कनेक्टेड आहे तर सगळ्यात लक्षात ठेवा, ट्रायबल वेलफेअर, ट्रायबल एम्प्लॉयमेंट, ट्रायबल इन्कम जनरेशन यासाठी आहे. येते लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यामुळे वनधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, महत्त्वाची आहे. आता प्राईम मिनिस्टरनी एक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला जे काही एक लेटर दिलं होतं ट्रायबल मिनिस्टर संदर्भात, तेव्हा सुद्धा या वनधन योजनेचा उल्लेख तिथे झाला होता. आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सो चला, वनधन योजनेचं पूर्ण नाव काय आहे? या वनधन योजनेचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री वनधन योजना. PMVDY असा हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ह्याचा फुल फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर वन धन योजना. लक्षात घ्या काय आहे ते. चला पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये हे जे सूर्यासारखं दिसतंय तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवा. या सिम्बॉल मध्ये हा जे सूर्यासारखं दिसतंय हे एका मशीनचं जे असतं ना आपलं, ते त्या पद्धतीने आहे लक्षामध्ये. सो आणि हे घरासारखं काय आहे, हे सिम्बॉल आहे. सो हा सिम्बॉल लक्षात ठेवा, कारण का हा उद्योगाशी संबंधित आहे, ट्रायबलच्या उद्योगांशी संबंधित आहे, ट्रायबल एम्प्लॉयमेंटशी संदर्भित आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन, ज्याला ट्रायफेड म्हणतो आपण. ठीक आहे. सो ही जी योजना आहे, ही योजना चालवतं कोण आहे? सो ही जी योजना आहे, ही योजना दोन लोक चालवत आहेत. एक म्हणजे आदिवासी व्यवहार मंत्रालय म्हणजे ट्रायबल मिनिस्ट्री, आणि दुसरी म्हणजे ट्रायफेड ट्रायबल. ठीक आहे, लक्षात ठेवा, आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, ही ऑफ इंडिया. आलं लक्षामध्ये? ही जी संस्था आहे ज्याला ट्रायफेड नावाने ओळखतो, या दोन मिळून काय करतायत, ही वनधन योजना राबवतायत. ही वनधन योजना 2018 मध्ये आलेली आहे. कधी आलेली आहे? 2018 मध्ये. आणि हिचा ऑब्जेक्टिव्ह आहे की आदिवासी उत्पादनं च्या मूल्यवर्धनाद्वारे, कळलं, सो जेवढी आदिवासी उत्पादनं आहेत त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं, त्याला मार्केट उपलब्ध करून द्यायचं, आणि त्यातून आदिवासींचं काय करायचं, आदिवासींचं उत्पन्न सुधारण्याचा उद्दिष्ट, कळलं, लक्षामध्ये, पूर्ण करायचं. सो आदिवासी जे काही समाज आहे त्यांचं उत्पन्न वाढवायचं. कशातून? तर आदिवासी जी उत्पादन आहेत त्याच्या मूल्यवर्धनातून, त्यांच्या प्रोडक्टला व्हॅल्यू देऊन, कळलं, त्याच्या प्रोडक्टला मार्केट अवेलेबल करून देऊन, कळलं. सो हा जो दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. यस, उचित दाम हक से मांग. ट्रायफेडचा सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा, उचित दाम हक से मांग. आलं लक्षामध्ये? हे ट्रायफेडचा हा दिसतोय, हा ट्रायफेडचा सिम्बॉल आहे. हा जो सिम्बॉल आहे हा ट्रायफेडचा सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. कशाचा? यस, हा ट्रायफेडचा सिम्बॉल आहे. काय आहे? उचित दाम अँड हक से मांग. आलं लक्षामध्ये? लक्षात ठेवा. चला, सो विसरू नका अजिबात. कळलं? हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट कोणीही विसरायचा नाहीये, बिलकुलही विसरायचा नाहीये. हा ट्रायफेडचा लोगो आहे आणि हा ट्रायफेडचा, ठीक आहे. सो हा विसरायचा नाहीये. ठीक आहे. उचित दाम हक से मांग. ठीक आहे. कशाचा आहे? तर ट्रायफेडचा आहे. ट्रायफेड ही आदिवासी कल्याणासाठी, कळलं, करणारी सहकारी विपणन संस्था आहे, जी आदिवासी व्यक्तींचं हे जे काही उत्पादन आहे त्याला मार्केट देते आणि काय देते, व्हॅल्युएशन करून देते. दुसरं आहे ह्याच्यामध्ये, दुसरं लक्ष ठेवा, MSP फॉर MFP स्कीम्स. लक्षामध्ये? MSP मिनिमम सपोर्ट प्राइस. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. कशासाठी? फॉरेस्ट प्रोड्यूस है ना, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. MFP म्हणजे काय? मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे जंगलामध्ये जे काही छोट्या मोठ्या गोष्टी तयार होतात किंवा तयार केल्या जातात किंवा असतात त्या विकून, कळलं, ज्याला म्हणतो मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतो आपण त्याला, किरकोळ. लक्षात, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस स्कीम चा एक घटक आहे लक्षामध्ये MSP. सो जो मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे त्याला MSP मिळून द्यायची, मिनिमम सपोर्ट प्राइस मिळून द्यायची. म्हणजे जो काही समाज त्याच्यावरती डिपेंड आहे त्याला हक्क मिळेल की मला ह्यातून एवढे तरी पैसे बनणार आहेतच, कळलं. सो ट्रायबल कम्युनिटीसाठी जी महत्वाची स्कीम डेव्हलप केली होती की MSP फॉर MFP स्कीम, MFP मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस स्कीम ला MSP मिळून देणं, ही जी स्कीम होती ही आपल्या
जो काही समाज आहे त्याच्या उत्पन्नासाठी सगळ्यात महत्वाची योजना ही ठरते. लक्षात ठेवा. आता या वनधन कार्यक्रमाच्या अंतर्गत एकूण 27 राज्य, कळलं, एकूण 27 राज्य आणि 307 जिल्ह्यांचा समावेश आहे. कारण ट्रायफेड आणि ही स्कीम अशा ठिकाणी करते जिथे ट्रायबल कम्युनिटी जास्त आहे, ज्या राज्यांमध्ये आणि ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त फोकस आहे. कळलं. तर ही वनधन कार्यक्रम 27 राज्य आणि 307 जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेचे उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे अल्प अन्न उत्पादन, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, कळलं, किंवा मायनर फूड प्रोड्यूस, संकलनात गुंतलेल्या, लक्षामध्ये गुंतलेल्या आदिवासींचा आर्थिक विकास करून त्यांना नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर, कळलं, इष्टतम वापर म्हणजे काय की नॅचरल रिसोर्सेसचा ॲडिक्वेट यूज ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस, लक्षामध्ये नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर करून त्यांना सस्टेनेबल उपजीविका प्रदान करणं. सस्टेनेबल काय द्यायचं त्यांना, इन्कम सोर्स द्यायचा आपल्याला, लक्ष, उपजीविका, लाईव्हलीहूड, सस्टेनेबल लाईव्हलीहूड, कळलं, कशाच्या माध्यमातून, ठीक आहे, सस्टेनेबल लाईव्हलीहूड, कळलं, कशा माध्यमातून, जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्या ॲडिक्वेट यूज मधून. सो जे काही जंगलामध्ये आहे त्याचा एक सस्टेनेबल ॲडिक्वेट यूज करून, कळलं, कशा पद्धतीने आदिवासी समाजाचं जे उत्पन्न आहे ते आपण सस्टेनेबल ठेवू शकतो, त्यांचं जीवनमान सस्टेनेबल ठेवू शकतो, हे त्याच्या मागचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. कळलं. चला पुढच्या पॉईंट कडे लक्षात घेऊया आपण. जर तुम्हाला ह्या सगळ्याच्या, जर तुम्हाला ही PDF म्हणून तुम्हाला हवी आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या समीर सर टेक्स्टबुकला तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. त्याच्यावरती मी ही टेलिग्राम वरती पण ही लिंक देणार आहे व्हिडिओची, ॲज वेल ॲज ही जी PDF आहे ती सुद्धा मी माझ्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती मुलांसाठी मी काय करणार आहे, काही वेळाने सेंड करणार आहे. सो तुम्ही काय करू शकता, ह्याला लाईक करू शकता व्हिडिओला आणि या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ठीक आहे. चला, वनधन योजना, जीवन स्तर में सुधार के जरिए जनजाती समुदायों का सशक्तीकरण, अशा पद्धतीने ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षामध्ये जीवन स्तर में, स्टँडर्ड ऑफ लाईफ मध्ये त्यांच्या काय करायचं, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, लक्षामध्ये, आणि त्याच्याद्वारे जेवढे काही जनजाती आहेत त्यांची आपल्याला अपलिफ्टमेंट करायची आहे, लक्षात. ठीक आहे. पण त्यासाठी बरोबर लाईव्हलीहूड सस्टेनेबल पाहिजे आणि इन्कम सोर्स सस्टेनेबल पाहिजे, येते लक्षामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. उत्पन्नाचा स्रोत मिळाला पाहिजे, जगण्याचा चिरंतन, कळलं, असं. सो या योजनेत वनधन विकास केंद्र, आता ह्यासाठी काय तयार केली, वनधन विकास केंद्र तयार केलेली आहेत. किती, यस. सो लक्षात ठेवा, वनधन विकास केंद्र, या विकास केंद्रांमध्ये स्किल डेव्हलपमेंट सुद्धा ट्रेनिंग दिली जाते, कळलं, म्हणजे मध कसं काढायचं असेल, बरोबर आहे, किंवा एखादं नवीन गोष्ट बनवायची असेल, आर्ट शिकायचं असेल, कळलं. सो कौशल्य अपग्रेडेशन करत येतं, बरोबर आहे, क्षमता ॲबिलिटी निर्माण प्रशिक्षण दिलं जातं, प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन सुविधांची स्थापना, म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे एक प्रकारे. ज्याला एखादी स्किल शिकायची असेल की मला हे शिकवा, हे कसं बनवतात, मध कसं काढतात, किंवा मला हे प्रोड्यूस कसं बनवतात, किंवा ही गोष्ट कशी बनवतात, जेव्हा जंगलामधली झाडं हे येतात त्यातून मला जॅम कसा बनवायचा किंवा ज्यूस कसा बनवायचं, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याला तिथपर्यंत नेता येईल का, याची सगळी जी स्किल ट्रेनिंग आहे ती या वनधन विकास केंद्रांमध्ये दिली जाते, लक्षामध्ये, कळलं. यस. नंतर आहे या वनधन योजनेची जी अंमलबजावणी आहे, ही जी अंमलबजावणी एक लक्षात ठेवा, कळलं, ही अंमलबजावणी कोण करतं. सो ह्या योजनेची अंमलबजावणी आहे आदिवासी कार्य मंत्रालय, लक्षामध्ये, आदिवासी कार्य मंत्रालय. आता राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर राष्ट्रीय स्तरावर नोडल विभाग जे आहे, ते आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय, हा सगळ्यात वरती आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय ही योजना राबवण्यासाठी सगळ्यात वरती आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंडर केंद्र स्तरावरती जी नोडल एजन्सी म्हणून काम करते बघा, नोडल डिपार्टमेंट, नोडल विभाग म्हणजे डिपार्टमेंट, सो डिपार्टमेंट आदिवासी मंत्रालय. नोडल एजन्सी काम करणारी ही आहे ट्रायफेड इंडिया, बरोबर आहे, ट्रायफेड इंडिया ही सहकारी आहे, लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह डिस्ट्रीब्युशन डेव्हलपमेंट आहे, कळलं. आणि राज्य स्तरावर कोण आहे, लक्षात ठेवा, राज्य स्तरावर कोण आहे, राज्य स्तरावर आहे, कळलं, राज्य स्तर बघा, राष्ट्रीय स्तर, केंद्रीय स्तर आणि राज्य स्तर, कळते तुम्हाला. राज्य स्तरावर कोण आहे, MFP, बरोबर आहे, लघु वन उत्पादन योजना, कळलं, आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी राज्य नोडल एजन्सी, कळलं, आणि जिल्हाधिकारी, कळलं. आणि एकक स्तर सगळ्यात लोअर लेवलला जे आहे त्याच्यामध्ये आहेत हे सेल्फ हेल्प ग्रुप, ज्याला आपण म्हणतो काय, स्वयंसेवक गट, बरोबर आहे ना. सो हे वनधन विकास समूह, कळलं, हे एक प्रकारे काय सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, लक्षामध्ये. जसं महिला बचत गट कसं असतं त्या पद्धतीने हा आदिवासी समूहाचा काय आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, कळलं, ज्याचं नाव आहे वनधन विकास समूह,
कळलं. ज्या एका समूहामध्ये किती लोक असतात, 30 सदस्यांचा एक समूह असतो. कळलं तुम्हाला. सो हा सगळ्यात लोअर लेवल आहे. एक समूह, एक 30 जणांचा, 30 आदिवासी असलेल्या व्यक्तींचा कळलं एक समूह, बरं, ज्याचं नाव आहे वनधन विकास समूह. कळलं, ज्याला सेल्फ हेल्प ग्रुप पण म्हणू शकतो. बरं, राज्य स्तरावरती मग ही योजना आणि जिल्हाधिकारी, पुढे केंद्रीय स्तरावरती ट्रायफेड, आणि सगळ्यात वरती जो आहे तो म्हणजे आदिवासी व्यवहार मंत्रालय. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर एक लक्षात ठेवा, स्थानिक वनधन विकास केंद्र, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. एका व्यवस्थापकीय समितीची तयारी करतं, मॅनेजमेंट कमिटी उभी करतं, आलं लक्षात, केंद्रामध्ये. आणि त्याद्वारे काय केलं जातं की हे व्यवस्थापित केलं जातं, हे मॅनेज केलं जातं, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप प्रतिनिधी असतात, मी सांगितलं तुम्हाला, प्रतिनिधी असतात. युनिट स्तरावरती कळलं, जे युनिट आहेत म्हणजे 30 जणांचा एक युनिट, बरोबर. त्याच्यामध्ये 30 जण आहे ना, 30 मेंबर्सचा एक युनिट आहे. किती मेंबर्सचा युनिट आहे? यस, 30 मेंबर्सचा एक युनिट आहे. या युनिटमध्ये वनधन विकास समूहाच्या सदस्यांना प्रशिक्षित ट्रेनिंग दिलं जातं. लक्षात ठेवा, ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर प्रोडक्ट जे आहे त्या उत्पादनांमध्ये मूल्य कसं वाढवायचं, आलं लक्षामध्ये, ते उत्पादनाचं मूल्य वाढवायचं कसं. त्यानंतर कॅपिटल, लक्षात ठेवा, कॅपिटल सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. काय प्रोव्हाइड केलं जातं? यस, कॅपिटल सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं, भांडवल सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. कळलं, कॅपिटल असिस्टन्स सुद्धा केलं जातं. कळलं तुम्हाला. यस, सो हे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. ट्रायफेडचा सिम्बॉल बघा, ट्रायफेडचा सिम्बॉल हा आहे. कळतं तुम्हाला. यस, कलर हे कॉम्बिनेशन, हे जो सिम्बॉल आहे ना, हा सिम्बॉल तुम्हाला आदिवासी समूहाला रिप्रेझेंट करतो. हे जे डार्क कलर आहे सूर्याचा आहे, हे कळलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा. सो हे अशा पद्धतीने ही योजना महत्वाची आहे. कळलं. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, कळलं, वनधन विकास कार्यक्रम इम्प्लिमेंटेशन फ्लो अशा पद्धतीने असतो. कळलं की हे जंगलातून आणतात, नंतर ट्रेनिंग प्रोसेस होते, मग प्रोडक्शन निघतं, आणि नंतर मग मार्केटमध्ये जातं. ते आलं लक्षामध्ये, मार्केटमध्ये नंतर जातं. धन उत्पादनाची विक्री 2019 मधील, कळलं, म्हणजे एक डाटा जर आपण बघितला की ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर तुमच्या एक लक्षात येईल की 300 कोटी रुपयांवरून 2023 पर्यंत 10,000 कोटी रुपयांत वाढवण्याचं लक्ष आहे. लक्षात ठेवा, कळलं, 10,000. सो आता 2023 आहे. सो सगळ्या आपल्याकडे धन उत्पादनाची जी विक्री आहे पूर्ण इंडियात लेवलला, कळलं, ती 2023 पर्यंत किती न्यायची? 10,000 करोड न्यायची. किती? 10,000 करोड एवढी वाढवायची आहे. किती? 10,000 करोड इथपर्यंत वाढवायची आहे. कळलं तुम्हाला. काय कळलं? ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर आहे, नंतर आतापर्यंत आपण किती केलेले आहेत? 1205 वनधन विकास केंद्र स्थापन केलेली आहेत. किती? 1205 वनधन विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. कळलं. प्रत्येक वनधन केंद्रांतर्गत 15, कळलं, प्रत्येक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, प्रत्येक वनधन केंद्रांतर्गत 15 बचत गट आहेत. किती? यस. सो प्रत्येक आहे ना 15 बचत गट. सो एक गट जो आहे तो 30 मेंबरचा आहे ना. सो एक गट 30 मेंबरचा आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आणि केंद्रांतर्गत 15 बचत गट असतात, एका अंतर्गत 15, बरोबर. आणि ही जी स्कीम आहे 100% केंद्र अनुदानित योजना आहे. राज्यांचा ह्याच्यामध्ये वाटा नाही आहे. 100% सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याला असिस्ट करते. आलं लक्षामध्ये. एकूण 1205 वनधन केंद्र देशामध्ये, बरोबर आहे. प्रत्येक वनधन केंद्रामध्ये 15 स्वयंसेवक गट, बरोबर आहे. आणि प्रत्येक वनधन मिनिमम 300 लाभार्थी. आलं लक्षामध्ये. आणि ह्या सगळ्यांची जी इकॉनॉमी आहे ती आपल्याला कितपर्यंत न्यायची आहे? 2023 पर्यंत 10,000 करोड पर्यंत न्यायची आहे. कळलं. आलं लक्षात. असं आहे. नंतर ट्रायफूड प्रकल्प, असे एक नवीन त्यांनी प्रकल्प तयार केला, ट्रायफूड प्रकल्प. बघा, हे त्यांनी प्रोडक्ट तयार केलेले आहेत, बरोबर आहे. ट्रायफूड प्रकल्प आदिवासींच्या उत्पन्न चालण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालय आहे ना, आणि हा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने यांचा संयुक्त प्रकल्प म्हणजे ट्रायफूड. ट्रायबल चे जे काही फूड आहे ते त्याला प्रोसेसिंग करून त्याला सस्टेनेबल म्हणून जगामध्ये विक्री करायची, त्याचा सेल करायचा, बरोबर आहे, प्रमोट करायचं. आणि ऑब्व्हियसली लोक काय असतात, आवडीने एखादी खूप जुनी गोष्ट आहे, आदिवासी परंपरेतली गोष्ट आहे, पुरातन काळापासून आलेली आहे म्हटल्यानंतर आपण काय करतो, ऑब्व्हियसली त्याला यूज करतो, किती महाग असली तरी सुद्धा, बरोबर. आणि त्यामध्ये सोशल फॅक्टर पण असतो, आणि त्यातून जो पैसा जनरेट होईल त्यामुळे ट्रायबल कम्युनिटीचं काय होईल, इन्कम वाढेल. त्यासाठी तुम्हाला मोठी मोठी धरणं आणि मोठमोठ्या इस्पात किंवा मोठमोठ्या कंपन्या न्यायची गरज पडणार नाही पोलादाच्या. आलं लक्षामध्ये. जे त्यांचं विस्थापन करतील, अशा पद्धतीनेच ट्रायबल कम्युनिटीचा विकास होऊ शकतो. कळलं. तसंच हे टेक फॉर ट्रायबल प्रोग्राम. बघा, आपण अजून पुढे जातोय. टेक फॉर ट्रायबल प्रोग्राम यालाच म्हणतात इन्क्लुझिव्ह ग्रोथ. कळलं. इन्क्लुझिव्ह, सगळ्यांना घेऊन ग्रोथ करणं यालाच म्हणतात. तो टेक फॉर ट्रायबल प्रोग्राम हा एक उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आहे, बरोबर आहे.
हा त्याच्या अंतर्गतच येतो, बरोबर आहे. जो ट्रायफेड 27 राज्यांसाठी IIT, IIM आणि TISS, बरोबर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इत्यादींच्या सहकार्याने चालवते, एकूण 27 राज्यांसाठी. सो अशा अनेक स्कीम लक्षामध्ये ह्याच्यामध्ये येतात. सो आय होप की तुम्हाला हे जे काही मी पॉईंट सांगितलेले आहेत आतापर्यंत, हा प्रत्येक पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, कळलं. आणि एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या PPT मध्ये जेवढे महत्त्वाचे आहेत त्यातून तुम्ही रायटिंग सुद्धा करू शकता. जी मुलं UPSCचा अभ्यास करत असतील, 2025 नंतर MPSCचा अभ्यास करणार असतील आणि आत्ता जे MCQचा अभ्यास करतात, या सगळ्यांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात असू द्या. आणि अशा अनेक योजना जर तुम्ही 10-10, 15-15 मिनिटांमध्ये ऐकल्यात तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळू शकतात. ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, ठीक आहे. आणि ह्या व्हिडिओ सिरीजला काय करा, तुम्ही लाईक करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि ह्या सगळ्याचे जर तुम्हाला PDF हवे असतील, कळलं, नोट्स हवे असतील, व्हिडिओच्या लिंक हवे असतील, कळलं, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जेवढे काही सेशन्स आहेत, तर तुम्हाला ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय करायला लागेल, स्कॅन करायला लागेल समीर सर टेक्स्टबुक ह्या टेलिग्राम चॅनलला, ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर. चला, सो आता आपण काय करूया मित्रांनो, ठीक आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला थँक्यू बोलतो आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल, शेअर केल्याबद्दल आणि सबस्क्राईब केल्याबद्दल, ठीक आहे. व्हिडिओ सिरीजला फॉलो करण्यासाठी बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. हा कोड स्कॅन करायला मात्र विसरू नका. सो वनधन योजना तुम्हाला कळाली असेल तर कमेंटमध्ये सुद्धा तसं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. काही डाऊट असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. थँक्यू सो मच. भेटूया आपण आता एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.